हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लर्न इंग्लिश बाय जी सर। आज आपण एक अशी गोष्ट शिकणार आहोत जी फक्त शिकवण देत नाही तर इंग्रजी शिकण्याचा एक सोपा आणि मजेशीर मार्गही दाखवते। होय मित्रांनो, आज आपण टू फुलिश गोट्स म्हणजेच दोन मूर्ख बकऱ्या ही गोष्ट शिकणार आहोत। ही गोष्ट आपल्याला सांगते की हट्टीपणा आणि अहंकार नेहमीच नुकसानदायक असते। पण या गोष्टीतून आपण फक्त बोध घेणार नाही तर प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द वापरून आपण इंग्रजी बोलायला शिकणार आहोत, तेही अगदी स्टेप बाय स्टेप, सोप्या भाषेत आणि मजेशीर पद्धतीने। मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे 20 नवे शब्द आणि रोज वापरली जाणारी इंग्रजी वाक्य, जी तुमची इंग्रजी बोलणं आणखीन सोपं करतील। चला तर मग सुरू करूया आजची आपली स्टोरी, टू फुलिश गोट्स, एक गोष्ट जी आपल्याला विचार करायला लावते। स्टोरीचं नाव आहे टू फुलिश गोट्स। बघा, टू म्हणजे होते दोन, फुलिश म्हणजे मूर्ख आणि गोट्स म्हणजे होते बकऱ्या। तर दोन मूर्ख बकऱ्या असं या स्टोरीचा अर्थ होतो, म्हणजे टायटल। तर आता मी पहिल्यांदा वाचून घेतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि त्यापाठोपाठ तुम्ही सराव करा। देअर वॉज अ ब्रिज ओव्हर अ रिव्हर। रिव्हर म्हणजे होते नदी, ओव्हर म्हणजे वर, ब्रिज म्हणजे पूल, वॉज म्हणजे होता आणि देअर म्हणजे तिथे। तर देअर वॉज अ ब्रिज ओव्हर अ रिव्हर म्हणजे एका नदीवर एक पूल होता, जे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता। इट वॉज व्हेरी नॅरो। नॅरो म्हणजे अरुंद, व्हेरी म्हणजे खूप, खूप अरुंद। इट म्हणजे तो आणि वॉज म्हणजे होता। तो किंवा तुम्ही ते पण म्हणू शकता, तो खूप अरुंद होता। वन डे अ गोट, बघा वन डे म्हणजे एक दिवस, अ गोट वॉज वॉकिंग ऑन इट टू क्रॉस द रिव्हर। मग बघा आता, क्रॉस द रिव्हर म्हणजे नदी ओलांडणे आणि वॉकिंग म्हणजे चालणे, वॉज म्हणजे होता, गोट म्हणजे बकरी। तर वन डे अ गोट वॉज वॉकिंग ऑन इट टू क्रॉस द रिव्हर म्हणजे एक दिवस एक बकरी त्या पुलावरून नदी ओलांडण्यासाठी चालत होती। अनादर गोट्स केम फ्रॉम द अपोजिट साईड। आता अपोजिट साईड म्हणजे होते विरुद्ध दिशा, जे एक बकरी समजा इकडून येत असेल तर एक बकरी इकडून, म्हणजे एकमेकाच्या समोरून, विरुद्ध दिशा पण म्हणू शकता आणि समोरून पण म्हणू शकता। तर समोरून, तर अनादर गोट्स म्हणजे दुसरी बकरी, केम म्हणजे येत होती दुसऱ्या साईडने, तर अनादर गोट केम फ्रॉम द अपोजिट साईड म्हणजे दुसरी बकरी समोरून आली। द टू कुड नॉट क्रॉस द ब्रिज ॲट द सेम टाईम। सेम टाईम म्हणजे एकाच वेळी, आणि ब्रिज म्हणजे पूल, क्रॉस म्हणजे ओलांडणे आणि कुल्ड नॉट म्हणजे शक्य नाही, द टू म्हणजे दोन। तर द टू कुड नॉट क्रॉस द ब्रिज ॲट द सेम टाईम म्हणजे दोघींनाही एकाच वेळी पूल ओलांडता येत नव्हते। लेट मी पास सेट वन गोट। तर पहिली बकरी म्हणाली लेट मी पास म्हणजे मला जाऊ दे, मला जाऊ दे, अशी पहिली बकरी म्हणाली। नो लेट मी पास फर्स्ट ॲट द अदर। तर दुसरी बकरी म्हणाली नो, नो म्हणजे नाही, लेट मी पास फर्स्ट, आधी मला जाऊ दे, अशी दुसरी बकरी म्हणाली। आय विल गो फर्स्ट, आय ॲम स्ट्रॉंगर दॅन यू सेड द फर्स्ट गोट। तर आय विल गो फर्स्ट म्हणजे मी आधी जाईल, आय ॲम स्ट्रॉंगर दॅन यू म्हणजे मी तुझ्यापेक्षा बलवान आहे किंवा शक्तिशाली आहे। स्ट्रॉंगर म्हणजे शक्तिशाली, मजबूत, बलवान असा शब्द तुम्ही स्ट्रॉंगरसाठी घेऊ शकता। तर आय ॲम स्ट्रॉंगर दॅन यू म्हणजे मी तुझ्यापेक्षा बलवान आहे, सेड द फर्स्ट गोट। तर पहिली बकरी म्हणाली की मी तुझ्यापेक्षा शक्तिशाली आहे, आधी मला जाऊ दे। गेट अवे, यू आर नो मॅच फॉर मी सेड द अदर गोट। तर गेट अवे म्हणजे दूर हो, यू आर नॉट मॅच फॉर मी, मॅच म्हणजे होते सारखेपणा किंवा
तोडीचा तोड असणे. तर यू आर नॉट मॅच फॉर मी म्हणजे तू माझ्या तोडीची नाही किंवा तू माझ्या बरोबरीची नाही. पहा आता, गेट अवे यू आर नो मॅच फॉर मी, दूर हो तू माझ्या तोडीची नाही. सेड द सेकंड गोट, तर दुसरी बकरी म्हणाली. नायदर फॉर देम मेड अवे फॉर द अदर. बघा, नायदर ऑफ देम मेड अवे फॉर द अदर म्हणजे दोघींनाही एकमेकींना रस्ता दिला नाही. यात दिसत असेल तुम्ही चित्रामध्ये का दोघीही एकमेकाला रस्ता देत नाही आहे. दे बिगन टू फाईट. त्या आता फाईट म्हणजे होते भांडणे, मारामाऱ्या करणे. तर फाईट म्हणजे मारामाऱ्या करणे किंवा भांडणे. दे बिगन टू फाईट म्हणजे त्या भांडायला लागल्या. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता का ह्या कशा एकमेकीसोबत भांडत आहे. दे फेल इन टू द वॉटर. आता फेल इन टू द वॉटर म्हणजे त्या पाण्यात पडल्या. पाण्यात म्हणजे नदीत, त्या नदीत पडल्या. बोथ वेअर ड्राउंड इन द डीप वॉटर. आता ड्राउंड म्हणजे होते बुडणे. तर बोथ म्हणजे दोघी. बोथ वेअर ड्राउंड इन द डीप वॉटर म्हणजे दोघीही खोल पाण्यात बुडाल्या. तर असं भांडण केलं तर कोणाचाही फायदा होत नाही. म्हणून आपण सुद्धा होताहोतपर्यंत भांडण करायचं नाही. तर ही स्टोरी आपल्याला हेच सांगते की भांडण करायचं नाही. पण तुम्ही हे स्टोरी परत काय करा, वाचा आणि एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्या. म्हणजे प्रत्येक सेंटेन्सचा अर्थ समजून घ्यायचा. तरच आपल्याला इंग्रजी, आता तर तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल, पण तुम्ही जर प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेतला तर तुम्हाला इंग्रजी पण समजायला लागेल. आता या स्टोरीवर आपण बघूया शब्द. तर आता आपण बघूया 20 महत्त्वाचे शब्द या स्टोरीवरचे. ब्रिज म्हणजे पूल, तर स्पेलिंग पाठ करून घ्या ब्रिजचं. ब्रिज म्हणजे पूल, रिव्हर म्हणजे नदी, नॅरो म्हणजे अरुंद. तुम्ही स्पेलिंग पाठ करा आणि सोबतच शब्दाचा अर्थ पण. गोट म्हणजे बकरी, क्रॉस म्हणजे ओलांडणे, ऑपोजिट म्हणजे समोरचा किंवा विरुद्ध, सेम म्हणजे तोच किंवा समान, टाईम म्हणजे वेळ, पास म्हणजे जाणे किंवा वाट देणे, स्ट्रॉंगर म्हणजे जास्त बलवान, मॅच म्हणजे बरोबरीचा आणि फाईट म्हणजे भांडणे, फेल म्हणजे पडला, डीप म्हणजे खोल, वॉटर म्हणजे पाणी, फुलिश म्हणजे मूर्ख, मेड अवे म्हणजे वाट देणे, बोथ म्हणजे दोघेही. आता आपण बघूया डेली यूज इंग्लिश म्हणजे हे जे वाक्य आहे ते आपण रोज बोलू शकतो. तर याचं मराठीमध्ये पण देऊन आहे, जसं लेट मी पास म्हणजे मला जाऊ द्या. आता तुम्हाला कुठं जायचं असेल, कोणी जाऊ देत नसेल तर तुम्ही लेट मी पास किंवा लेट मी गो असं पण म्हणू शकता. बघा, प्लीज मूव्ह अ साईड म्हणजे कृपया बाजूला व्हा. कोणी रस्ता देत नसेल किंवा बाजूला होत नसेल तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं, प्लीज मूव्ह अ साईड म्हणून, म्हणजे कृपया बाजूला व्हा. डोंट फाईट म्हणजे भांडू नका. मित्राचे वगैरे भांडणं चालू असेल तर तुम्ही मधामध्ये हे सेंटेन्स वापरायचं, डोंट फाईट भांडू नका. वेट फॉर युअर टर्न, वेट फॉर युअर टर्न म्हणजे तुझी पाळी येईपर्यंत थांब. खेळताना वगैरे हे सेंटेन्स तुम्ही वापरू शकता. बी पेशन्स म्हणजे संयम बाळगा. डोंट बी फुलिश मूर्खपणा करू नकोस. यू आर स्ट्रॉंगर दॅन मी तू माझ्यापेक्षा बलवान आहे. जो तुमचा मित्र किंवा कोणी दुसरा असेल जो तुमच्यापेक्षा खूप ताकदवर आहे त्याला तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता. त्याला तुम्ही म्हणायचं यू आर स्ट्रॉंगर दॅन मी. आणि जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त बलवान असेल तर तुम्ही म्हणायचं आय एम स्ट्रॉंगर दॅन यू. गिव मी अ चान्स मला एक संधी दे. जेव्हा खेळताना तुम्हाला मित्र संधी देत नसेल तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता, गिव मी अ चान्स. म्हणजे जसं तुम्ही क्रिकेट खेळत असाल आणि तुम्हाला बॉलिंग करायची इच्छा आहे पण तुमचा मित्र म्हणजे तुमचा कॅप्टन तुम्हाला बॉलिंग देत नसेल तर तुम्ही हे सेंटेन्स वापरायचं, गिव मी अ चान्स. किंवा तुम्ही बॅटिंग करायची असेल तुम्हाला पण तुम्हाला जाऊ देत नसेल बॅटिंग करायला तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वापरायचं, गिव मी अ चान्स मला एक संधी दे म्हणून. लर्न टू ॲडजस्ट जुळवून घेणे शिक. रिस्पेक्ट अदर म्हणजे इतरांचा आदर करा.
स्पीक पोलाइटली, नम्रपणे बोला. डोंट पुश, ढकलू नकोस. हेल्प इच अदर, एकमेकांना मदत करा. बी काइंड, दयाळू रहा. डोंट बी अँग्री, रागावू नकोस. इट इज नॉट अ बिग डील, ही काही मोठी गोष्ट नाही. काम डाऊन म्हणजे शांत हो. तुमचा मित्र भांडण वगैरे करत असेल आणि खूप रागाला आला असेल तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वापरायचं. काम डाऊन म्हणायचं त्याला, म्हणजे शांत हो. थिंक बिफोर यू ॲक्ट, कृती करण्याआधी विचार करा. बी केअरफुल, काळजी घे. जेव्हा तुमचा मित्र असो किंवा नातेवाईक असो, बहीण भाऊ जेव्हा बाहेरगावी शिकायला जाणार असेल किंवा एकटं राहत असेल तेव्हा त्याला हे सेंटेन्स वापरायचं, बी केअरफुल म्हणून, म्हणजे काळजी घे बा. वर्क टुगेदर, एकत्र काम करा. तर अशा प्रकारे आपण हे सेंटेन्स बघितले आहे. आता हे सेंटेन्स तुम्ही रोज वापरू शकता. आणि मी जे शब्द दिले आहेत ते पण तुम्ही शब्द पाठ करा आणि त्याच्यावर 1-2 सेंटेन्स बनवून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा. आणि ही स्टोरी पण तुम्ही एक वेळा परत वाचा आणि त्याचा अर्थ पण समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी वाचणं शक्य होईल आणि तुम्हाला खूप सोपी वाटेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकायची आहे. तो मग तुमचा मित्र, बहीण, भाऊ कोणीही असू शकतो. त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा.